राज्य शासन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी आणि ग्रामीण कामगारांनी उत्पादित केलेला माल आणि वास्तूच्या विक्रीसाठी जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री साई ज्योती स्वयंसहायता यात्रा 2019 सुरू असलेल्या तिसऱ्या दिवशीही लाखोंची उलाढाल झाली आहे। महाराष्ट्र शासन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील तांबटकर मळा येथे भरवण्यात आलेल्या स्वयंसहायता बचत गटाच्या यात्रेमध्ये गेल्या 4 दिवसात तब्बल 1.25 कोटींची उलाढाल झाली आहे। या यात्रेला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध भागातील लोकांनी भेटी देऊन या खरेदीचा आनंद लुटलाय। महिला बचत गटांनी घरी बनवलेल्या विविध वस्तू येथे मिळत आहेत। 2 बचत गट मिळून आम्ही पापड आणि लोणच्याचा व्यवसाय करतो। एकूण आमच्याकडे 40 प्रकारची लोणची। आता नॉनव्हेजकडे पण वळलो, नॉनव्हेजचं लोणचं मागतायत लोक, जसं मागणी तसं पुरवठा आम्ही करतो। एकूण आमच्याकडे 20 महिला आहेत, त्या काम करतात त्याच्यामध्ये। आणि एका ठिकाणी आम्ही सगळा एका हॉलमध्ये सगळा माल बनवून ठेवला जातो। आमच्या लोणच्याची खासियत अशी आहे की आम्ही ते माठामध्ये स्टोअर करतो। माठामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह काही टाकायची गरज नसते। लोणचं म्हटलं की ऑलरेडी सगळं प्रिझर्वेटिव्हच येतं त्याच्यामध्ये। आणि माठ टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं, टेम्परेचर मेंटेन करतं। त्याच्यामुळं आम्ही तो जो माल बनवतो तो 2 वर्षापर्यंत आमचा टिकतो, पण आमचा 1 वर्षातच तो सेल होतो। 1 वर्षामध्येच माल आमचा सेल होऊन जातो सगळा। पहिल्या दिवशी 13,63,000 रुपयांची उलाढाल झाली आहे, तर दुसऱ्या दिवशी 28,44,000 रुपयांची उलाढाल झाली। 7 महिला आमच्या हा सगळा मसाला बनवतात, टोटल घरगुती बनवतात, केमिकल विरहित व भर आहे महिलांचा। आज महिला इथं उपस्थित नाही, त्यामुळे मला मार्केटिंग करायची पाळी येते इथं। तर ह्या मसाला प्रत्येक मसाल्याचं नाव येते। मालवणी मसाला आहे, काळा मसाला आहे, तरी मसाला आहे, कोल्हापुरी मसाला आहे, हिरवा मसाला आहे। हे मसाले 100 रुपये पावशेर आहेत। नवीनच बचत गटामार्फत कारखाना खोललेला आहे। जान कारखाना आहे, परत गादी कारखाना आहे, परत घुंगडी कारखाना आहे। ही स्वतः पूर्ण वस्तू स्वतः बनवतो आणि पूर्ण लोकरीपासून बनवतो। हे काय होतं, लोकर जानचं आहे ना, कमरेला त्रास होत नाही, काही नाही। त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी 37,48,000 रुपयांची उलाढाल झाली आहे, तर चौथ्या दिवशी तब्बल 50 लाखांची उलाढाल झाली आहे। एकूणच 4 दिवसांमध्ये 1,27,00,000 रुपयांची उलाढाल झाली आहे। आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी आम्ही आपल्या नगर तालुक्यामध्ये जे गावं आहेत त्या गावांना सहभागासाठी उत्स्फूर्त व्हावेत आणि त्यांच्या श्रमदानासाठी लोकांचं सहकार्य व्हावं, शहरातील लोक देखील गावाकडे यावेत आणि हे जलसंधारणाचं काम कशा पद्धतीने उत्तम करता येईल यासाठी आम्ही येथे प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आम्ही एक मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, जसं की उपचारापूर्वीचं गाव आणि उपचारानंतरचं गाव आपण या ठिकाणी मांडलेलं आहे की गावामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे उपचार करू शकतो, माथा ते पायता उपचार केल्यानंतर गावामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतात याचं आम्ही मॉडेलच्याद्वारे लोकांना या प्रदर्शनामध्ये सांगतो। आणि रविवारी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे, उत्तमराव करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे यांनी भेट दिली होती। महिला आणि पुरुषांबरोबरच या यात्रेस शाळकरी विद्यार्थीही भेट देत आहेत। शांताराम नरवडे, भाग्यश्री शांताराम नरवडे, आंबेदुमाला गाव आहे आमचा 11 महिलांचा बचत गट आहे। आम्ही 11 महिला वर्षभर आम्हाला लागन तेवढा माल पुरवितो। नगर या ठिकाणी शासनाने आम्हाला मार्केट उपलब्ध करून दिलं असल्यामुळं ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आम्हाला भरपूर म्हणजे बाहेर पण पाठवते। आम्ही जवळजवळ आता ह्या नगरमध्ये 50 ते 60 हजाराचा एक महिला धंदा करूनच घरी जाईल। आम्ही असे 11 स्टॉल बचत गटाचे लावलेले आहेत इथं आणि त्या 11 स्टॉललाही चांगल्या पद्धतीने भरपूर प्रतिसाद मिळाला आहे। आमचे पदार्थ आहेत, आमची गावापासून ही शेव बनवलेली आहे, ही हातसडीची शेवई पण आम्ही घरी बनवतो। लोणज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2019च्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत जे स्थापन केलेले स्वयंसहाय्यता गट आहेत, हे सर्व ग्रामीण भागातल्या गरीब महिलांचे गट आहेत आणि यांनी जे उत्पादन केलेले आहे त्याचं हे प्रदर्शन इथं आपण ठेवलेलं आहे। एकंदरीत यामध्ये आम्ही 190 स्टॉल इतर पदार्थांचे आणि 60 स्टॉल हे खाद्यपदार्थांचे तयार केलेले आहेत आणि साधारणतः 300 स्वयंसहाय्यता गट इथं सहभागी झालेले आहेत। या 300 स्वयंसहाय्यता गटातल्या साधारणतः 600च्या जवळपास महिला आपण इथं त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था केलेली आहे।
तसेच इथं प्रदर्शनामध्ये आपण प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो, जेणेकरून जो ग्राहक आहे तो आकर्षित होऊन इथे प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतो. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.